नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे टम्म फुगणारा असा साबुदाणा वडा। तो खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतो आणि त्याच्याबरोबर बनवणार आहे चटपटीत अशी ग्रीन चटणी। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर हे 1 वाटी साबुदाणा घेतलाय, तो मी काल रात्री भिजत घातलेला, तो घेऊया। हा छान असा फुगलाय, बघू शकता तुम्ही। आपण रात्रभर भिजत घालू शकतोय, 1 तास पण भिजत घालू शकतोय गरम पाण्यात। हे 2 बटाटे आहे, ते मी मधून कट करून शिजवून घेतले। रसकुस करूया आधी। हा शेंगदाण्याचा कूट आहे, तो घेतला मी अर्धी वाटी। हे जिरा आणि मिरचीची पेस्ट आहे, ती मी मिक्सरमध्ये मोठं असं वाटून घेतले, ते घालूया। कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालूया। हे एकसारखं मळून घ्यायचंय, असं बटाटे वगैरे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे चला तर हे आता मळून झालेलं आहे, त्याच्याशी आपण मस्तपैकी वडे करूया। आपल्याला हव्या त्या आकारात करायचे, तर शाबू वडे हे जाड आणि टपुरे करायचे। साबुदाणा असा मस्त भिजला आणि बटाटे छान शिजलेत का नाही, तर साबुदाणा मस्त असा होतोय, सुटत नाही तेलामध्ये। तर ह्या अशा आकाराचे साबुदाणे बनवून घ्यायचे आहेत। चला तर मग मी हे सगळे बनवून घेते आणि बघूया। हे आपले एका वाटीमध्ये 7 वडे छान मोठे असे तयार झालेले आहेत मस्तपैकी। आता ह्या वड्यांच्या बरोबर खायला आपण दही वापरू शकतोय, खरं मी इथं एक मस्तपैकी चटणी बनवणार आहे, तर ते चटणीचं आता बघूया। चला तर मग ही कोथिंबीर घेतली मी, ह्या 2 हिरव्या मिरच्या, मोठे लसणाच्या पाकळ्या घेतल्या। ही फुटाण्याची डाळ आहे, ही 1 चमचा घेतली। शेंगदाण्याचा कूट 1 चमचा घेतला। दही 2 चमचे घेतले, ह्यातले 1 चमचा यूज करूया। आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि हे मस्तपैकी मिक्सरमध्ये वाटून घेऊया। चला तर मग हे आता चटणी बघू शकता तुम्ही, छानपैकी आपण वाटलेली आहे। आता हे वाटीत काढून घेऊया। ही चटणी आपण आप्यांच्या बरोबर पण खाऊ शकतोय, आंबोळी बरोबर पण खाऊ शकतोय आणि वड्यांच्या बरोबर पण खाऊ शकतोय। तर ही आता छानपैकी चटणी तयार झालेली आहे, आपण आता वडे तळून घेऊया। मी मगाशीच पॅन गरम करायला ठेवलेला, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तर आपण जरासं आधी चेक करून बघूया तेल गरम झाले का। झालेलं आहे, तेल व्यवस्थित गरम झाल्यावर मग वडे टाकायचे आहेत, नाही तर मग वडे फुटतात। त्याला एकमेकाला चिटकू द्यायचं नाही, शाबू होतोय। तर आता ह्याला 1-2 मिनटं न हलवता असंच गॅसवर ठेवायचं। तर आता ही एक बाजू शेकलेली आहे व्यवस्थित, आता ह्याला आपण पलटून घेऊया। मग बघू शकता तुम्ही, एक बाजू पूर्णपणे तळलेली आहे, वडा फुटलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता कसे मस्त सोनेरी रंग आलेला आहे। तर आता आपण हे दोन्ही बाजू फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकताय हे मस्तपैकी आपले वडे तयार झालेले आहेत मंडळी। बघू शकताय तुम्ही, हे शाबूचे वडे आपले आणि चटणी तयार झालेली आहेत। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।